अध्याय 16. शिष्य ज्ञान प्रबोध. सिद्ध मुनींना नामधारकांनी पुढे प्रश्न केला. सर्व शिष्यांना तीर्थयात्रेला पाठवल्यावर श्री गुरूंजवळ कोण राहिले आणि तिथे पुढे काय झाले? नामधारकाचा प्रश्न ऐकून सिद्ध मुनी संतुष्ट झाले व म्हणाले, तू खरंच धन्य आहेस आणि तुझ्यामुळे मीही धन्य झालो. कारण तू विचारलेल्या प्रश्नामुळे मला पूर्वकथांची आठवण येते, त्याचे चिंतन होते आणि कथा सांगण्यामुळे श्री गुरूंचे अनुसंधान होते. तू एकचित्ते ते सर्व ऐकतोस, त्यामुळे तुझेही मन श्री गुरुचरणी तल्लीन होते. उभयता लाभ लक्षात घेऊन मी तुला सर्व कथन करतो. तर आता सर्व शिष्यांना तीर्थयात्रेस पाठवल्यावर श्री गुरु वैजनाथ क्षेत्री वर्षभर होते. मी त्यांच्या समवेतच होतो. तेथे एक वर्षपर्यंत गौप्य होऊन राहिले. अर्थात गौप्यतेचा अर्थ अदृश्य अवस्था नसून ते लोकाभिमुख असले तरी आपला परिचय श्री गुरु असा न होऊ देता राहिले. त्यावेळी एक मुनी तिथे आला आणि श्री गुरु दिसताच साष्टांग नमस्कार केला आणि विनवणी करू लागला. स्वामी, माझ्या भोवती अज्ञानाचा अंधार पसरला आहे. यातून मला सोडवा, ज्ञानामृत पाजा. आत्तापर्यंत मी अनेक जपजाप्य अनुष्ठाने केली, परंतु चित्त एकाग्र होत नाही आणि चित्ताची एकाग्रता न साधल्यामुळे सर्व तपसाधना ही केवळ शरीर क्लेश होऊन राहिली आहे. आज तुमचे दर्शन झाले आणि मनाला एक प्रकारची शीतलता प्राप्त झाली आहे. माणसाला आपली प्रिय व्यक्ती दृष्टीस पडली तरी चित्तवृत्ती मोहरतात. लेकराला फार प्रतीक्षेनंतर आई दृष्टी पडली तर जसे उचंबळून येते, तसेच आईलाही प्रेम पाना फुटत असतो. गुरु ही मौलीच आहे, ज्ञानामृत पाजून पुष्ट करणारी. या मुनीला तसेच झाले आणि तो भरभरून बोलला. श्री गुरु म्हणाले, अरे तुला गुरुपदेश नाही, मग मुनी कसा झालास? मुनी म्हणजे ऋषी आणि ऋषींच्या व्याख्येत ऋषी दर्शनात असे म्हटले आहे, दर्शन म्हणजे तत्वज्ञान, जे एका गुरुमुळेच प्राप्त होऊ शकते. गुरुच नाही तर ज्ञान कसे होणार? असे म्हणताच मुनी म्हणाले, स्वामी, मला एक गुरु होते, नेहमी कठोर बोलत, शिवाय जे करू नये ते कराव्यास सांगत, कधी वेदाध्ययन सांगत नसत. ते म्हणत, तुझे अंतःकरण स्थिर नाही, त्यामुळे तुला विद्या येणार नाही. पुन्हा इतर कामी सांगत, मी नकार दिला तर अजून रागावत. त्यामुळे असे अनेक दिवस सहन करून असह्य झाल्यावर इकडे निघून आलो. त्याचे हे कथन ऐकून श्री गुरूंनी हास्य केले व म्हणाले, अरे तू तर आत्मघातकी आहेस. स्वतःच देवाऱ्यात घाण टाकून नशिबाला दोष देतोस. अरे मूर्खा, स्वतःच नाक कापून समोरच्याला अपशकुन करणारा आहेस. तू स्वतःचे अवगुण विचारात घेत नाहीस, मात्र श्री गुरूंच्या दोषांचा वारंवार उच्चार करतोस. तुला ज्ञान प्राप्ती कशी होईल? काय आहे? स्वतःचे दोष, स्वतःचे न्यूनत्व किंवा स्वतःच्या अज्ञानाची जर जाण होत नसेल तर बुद्धीचा विकासच खुंटला असे समजावे. त्यामुळे आत्मस्तुती हे महापातक समजले गेले आहे. महाभारतामध्ये एक प्रसंग आला आहे. 5 पांडवांची पत्नी झाल्यामुळे द्रौपदीच्या पत्नीत्वाची वाटणी क्रमप्राप्तच होती. त्याचे काही नियम ठरवणे, आचारसंहिता ठरवणे अर्थातच आवश्यक होते. त्याप्रमाणे ते तसे ठरलेही होते. त्यातला एक साधा नियम होता. द्रौपदी कुणाबरोबर एकांतात असली, केवळ वार्तालापही करीत असेल तर 5 उरलेल्या कुणीही तिथे प्रवेश करू नये आणि जाणून चुकून केला तर त्याने स्वतः आपला देहदंडाचे प्रायश्चित घ्यावे. युधिष्ठिर आणि द्रौपदी अशा स्थितीत असताना अर्जुनावर धर्मसंकट आले. एका ब्राह्मणाचे रक्षण करणे अनिवार्य झाले. त्यासाठी त्याला आपले गांडीव घेणे आवश्यक होते. धनुष्यही नेमके त्याच ठिकाणी होते जिथे युधिष्ठिर द्रौपदी बसले होते. काय करावे? प्रसंग मोठा बाका होता. धनुष्य न आणावे तर ब्राह्मणाच्या हत्येचे पाप तर लागेलच, शिवाय शास्त्रधर्मापासून विचलित झाल्याचा का पुरुषाचा अपवाद येईल. रक्षण करण्यासाठी धनुष्य घ्यावे तर नियम मोडल्यामुळे स्वतःला देहदंड घ्यावा लागेल. दोन्हीकडून अर्जुन कोंडीत सापडला होता, पण तो खरा क्षत्रिय होता. स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता इतरांचे रक्षण करणे हाच तर क्षात्रधर्म आहे. यातच त्याच्या संभ्रमाचे उत्तरही होते. प्राणाची पर्वा करू नये, दीनांचे रक्षण करावे हे अर्जुनाने बरोबर ओळखले आणि गांडीव घेण्यासाठी निषिद्ध ठिकाणी प्रवेश केला. पुढच्या कथेशी आपल्याला काही देणे घेणे नाही. आता नियमभंगाचे प्रायश्चित म्हणून त्याने स्वतःचा शिरच्छेद होणार एवढ्या श्रीकृष्ण तेथे उपस्थित झाले आणि त्याला थांबवले. श्रीकृष्णाने असे करण्याचे कारण विचारले. अर्जुनाने इत्यंभूत वृत्तांत सांगितला. श्रीकृष्णांनी क्षणभर विचार केला. अर्जुन तत्वनिष्ठेमुळे संपला तर धर्मयुद्धाचे काय होईल? आणि पुढच्या क्षणी श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, अरे आत्महत्या हे महापातक आहे. तुला माहीत नाही का?
तुझ्याकडून नियमभंग झाला. खरंय, त्याचे प्रायश्चित देहदंड आहे, हेही खरे आहे. पण आत्महत्या हे महापाप आहे, हे त्याहून खरे आहे. तेव्हा अशा प्रसंगी तू पर्यायाने आत्महत्या करावीस, म्हणजे दोन्ही प्रश्न सुटतील. म्हणजे काय करावे? अर्जुन म्हणाला, त्याला कळत नसावे असे नाही, पण अपराधी भावनेने त्याला भ्रमित केले असणार. नंतर श्रीकृष्ण म्हणाले, तू आत्मस्तुती कर, आपलेच गुण वर्णन कर, स्वतःची प्रौढी वर्णन कर. ती आत्महत्याच आहे. थोडक्यात काय, तर आत्मस्तुती ही स्वतःची हत्याच आहे. श्री गुरु म्हणाले, मुनी, तू गुरूंची निंदा व स्वतःची स्तुती दोन्हीही महापापेच करीत आहेस. मग ज्ञान कसे प्राप्त होईल? गुरुची महती एवढी आहे की जिथे गुरुनिंदा होत असेल तिथे एकतर प्रतिवाद करावा किंवा ते स्थळ सोडून जावे. तू साधा नियमही पाळला नाहीस. गुरुद्रोह करणाऱ्यास ज्ञान येत नाही. अशी कान उघडणी केल्यावर मुनीने श्री गुरूंना विनंती केली, देवा, गुरु कसा ओळखावा आणि त्याची सेवा कशी करावी हे कृपा करून मला समजावून सांगा. असे म्हणता श्री गुरु म्हणाले, गुरूंची ओळख आणि गुरुसेवा याविषयी आदी पर्वात एक कथा आली आहे. ती तुला सांगतो, म्हणजे तुझा संशय फिटेल. द्वारावती म्हणजे द्वारकेच्या ठिकाणी धौम्य ऋषी राहत होते. त्यांच्याकडे 3 शिष्य विद्याभ्यासासाठी होते. एक होता अरुणी पांचाळ, दुसरा बैद, तिसरा उपमन्यू. हे तिघेही धौम्य ऋषीकडे विद्याभ्यासासाठी राहिले होते. गुरूंची सेवा मनोवाक्य करीत होते. पूर्वीच्या काळी पैसे देऊन विद्या विकत घेण्याची सोय नव्हती. आता प्रमाणपत्रेच विकत मिळतात. विद्यार्जनासाठी गुरूच्या घरी राहून गुरूंची सेवा करून ज्ञान मिळवणे शक्य होते. कधी कधी गुरु शिष्यांची परीक्षा घेत आणि परीक्षा उत्तीर्ण झाले त्यांना ज्ञानदान करीत. धौम्य ऋषींनीही त्या शिष्यांची परीक्षा घ्यावयाचे ठरवले. पहिल्या शिष्याला अरुणी पांचाळाला बोलावून गुरु म्हणाले, तू शेतात जा आणि तळ्याचे पाणी देऊन जमिनीला भिजवून टाक. शिष्य तात्काळ निघाला. शेतात गेला. पाहतो तो काय, तळ्यातून आलेला कालवा दुतडी भरून वाहत होता. त्या प्रवाहाचाच मोठा आवाज होत होता. गुरूंचे शेत कालव्याच्या वरच्या बाजूला होते, त्यामुळे पाण्याचा प्रवाह तिकडे चढणे शक्य नव्हते. प्रवाह अडवून वळवून देण्यासाठी दगडशिळा टाकून शिष्याने प्रयत्न केला, पण ते सुद्धा प्रवाहात वाहून जाऊ लागले. अरुणी पांचाळाला चिंता वाटू लागली. आता काय करू? पाणी अडवले नाही तर शेत भिजणार नाही. गुरु नाराज होतील. मग विचार केला, गुरूंच्या कार्यानिमित्त प्राण गेले तरी चालेल. पाषाण वाहतात, मात्र आपण दरडीला धरून पाणी अडवू शकतो. शेवटी त्याने तसेच केले. एकीकडे दरड पक्की धरली, दुसरीकडे पाय रोवले. पाण्याचा प्रवाह प्रचंड होता. तो त्याच्या अंगावरूनही वाहून गेला. याचे शरीर पाण्यात बुडाले, पण जबर अडथळ्यामुळे पाणी वर चढू लागले आणि गुरूंच्या शेतात पाणीच पाणी झाले. इतके होईपर्यंत अस्तमान झाला. शिष्य परत आला नाही म्हणून गुरुच तिकडे गेले. हा कुठे दिसेना तेव्हा मोठ्याने हाक मारली. गुरुला भय वाटले. रानात काही विपरीत तर झाले नसेल. गुरूंच्या आवाजात कंप आला. गुरुला गुरुमाऊली त्यामुळेच म्हणतात. कर्तव्य कठोरता शिकविण्यापुरती असेल, एरवी वत्सलताच आहे. त्यामुळेच शिष्य दिसला नाही तर कळवळले, तेच गुरुत्व. गुरुचा आवाज ऐकताच अरुणी पांचाळ बाहेर आला. त्याला पाहताच गुरूंनी त्याला कवटाळले आणि आशीर्वाद दिला. तू सर्वज्ञ हो. आशीर्वाद देता क्षणी शिष्य विद्वान झाला म्हणणे हा अर्थवाद होऊ शकतो, पण ही कथा आहे. कथेत काही गोष्टी संकेत रूपाने सांगाव्या लागतात. इथेही विद्यार्जनासाठी आवश्यक असलेले परिश्रम एका संकेताने दिग्दर्शित केलेलेच आहे. कथा सांगताना ऐकताना काही भाग चमत्कृतीपूर्वक वाटतो, हे खरे आहे. पण कथा म्हणजे गोष्ट नव्हे. कथा म्हणजे कथ या धातूपासून बनलेला शब्द. कसे, कुठे, कधी, का असे अनिश्चित प्रश्न त्यात असतात. म्हणून कथेचा विषय एका वाक्यात सांगता येत असला तरी कथा ही अनेक अंगाने फुलत असते. श्रीमद भागवत ही श्रीकृष्णाची कथा आहे एवढेच म्हणल्याने भागवत होऊ शकत नाही. श्रीकृष्ण कोण, कुठला, एवढ्या 2च प्रश्नात वंशविस्तार व भूप्रदेश विस्तार होतो. माझ्याच बाबतीत घडलेली एक घटना आहे. मी सपत्नीक एकदा कुठल्याशा समारंभाला गेलो होतो. साहजिकच तिथे एका स्नेहाची भेट झाली. माझा ज्योतिष व्यासंग, तेही ज्योतिषी. तेव्हा चर्चा आवडत्या विषयात कधी शिरली आम्हाला कळलेच नाही. बोलता बोलता मी एक प्रश्न बोलून गेलो. त्या स्नेहानेही त्याच दर्जाने उत्तर दिले. आमची मंडळी सहवासाने थोडीफार जाणती. उत्तराचा विस्तार करू लागली. ते गृहस्थ म्हणाले, मी उत्तर दिले तेही उत्तम जाणकारच आहेत. तेव्हा सगळे भागवत सांगण्याची आवश्यकता नाही. आता इथे मी एखाद्या ज्योतिष योगाबद्दल बोललो, त्यांनी परिभाषेत उत्तर दिले. त्यात तो योग कळण्यासाठी ग्रह, राशी, त्यांचे खगोलीय अंतर आणि स्थान संबंधी इतके सगळे
माहीत असणे गृहीत आहे आणि यालाच कथा म्हणता येते. उपोद्घात आणि उपसंहार सांगितला वाचला तरी ग्रंथ जिज्ञासा आणि प्रतिपाद्य विषय ज्ञान होते. म्हणून मधला सगळा विस्तार अर्थहीन नाही आणि त्या वाचूनच सर्व झाले म्हणणे योग्य नाही. हा सगळा विस्तार कथा, संभार, ग्रंथ मर्यादा, काल मर्यादा वगैरे अनेक मर्यादा लक्षात ठेवून परिणामाचेच वर्णन केले की ते थोडे चमत्कृतीपूर्वक पूर्ण किंवा क्षणार्धात आशीर्वादाने आपोआप झाली असे वाटते. तथापि या पाठीमागे इतके परिश्रम असतातच. म्हणून धौम्य ऋषींनी मस्तकावर हात ठेवल्याबरोबर त्या अरुणी पांचाळाला वेदज्ञान झाले असे म्हणले असले तरी त्याने शेतात केलेली प्रचंड मेहनत ही विद्यार्जनासाठी केलेल्या मेहनतीचे रूपक लक्षण समजले पाहिजे. असो, दुसऱ्या शिष्याला म्हणजे बैद याला शेतातील पिकाचे रक्षण करून नंतर धान्य घरी आणावे अशी आज्ञा केली. शिष्याने राखण केली, पिकल्यावर खळे केले आणि धान्य घरी आणण्यासाठी गुरूंकडे पृच्छा केली. धौम्य ऋषींनी त्याला एक गाडा आणि एक रेडा दिला व धान्य गाड्यात भरून आण म्हणाले. शिष्य गाडा घेऊन शेतात गेला. 2 खंडी साळ गाड्यात भरली आणि रेडा जुंपून निघाला. त्या ओझाने रेडा चिखलात रुतला, गाडाही फसला, तो ओढल्या जात नव्हता. म्हणून त्याने स्वतःचे मानेवर जू ठेवून ओढण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याच्या गळ्याला फास पडू लागला, प्राण कंठासी आला, श्री गुरूंना स्मरू लागला. तेव्हा धौम्य ऋषी तेथे आले आणि त्याची निष्ठा कार्यनिष्ठा पाहून प्रसन्न झाले आणि आशीर्वाद देऊन विद्या संपन्न केले. तिसरा शिष्य, त्याचे नाव उपमन्यू, हा फार खादाड होता. अति खाण्याने बुद्धिमंद होते. परिमार्जन कसे करावे याचा विचार धौम्य गुरूंनी केला आणि त्याला सांगितले, तू रोज आपली गाय वासरे रानात चरायला घेऊन जा. उपमन्यूने आज्ञाप्रमाण मानली व रानात गुरे नेऊ लागला. काही दिवस असा नित्यक्रम केला, पण त्याचा आहार फार असल्याने त्याला भूकही लवकर लागे. म्हणून त्याने भूक लागली की गुरे घेऊन परत येऊ लागला. गुरु रागावले, म्हणाले, लवकर का आलास? सूर्य अस्तमानी गेल्यानंतर घरी येत जा. उपमन्यू म्हणाला, ठीक आहे. दुसऱ्या दिवसापासून तो सायंकाळपर्यंत वनातच राहू लागला. एके दिवशी भुकेने व्याकुळ झाला. काय करावे? गुरूंनी लवकर न येण्याची ताकीद दिली होती. आज्ञा पालन केलीच पाहिजे. त्याने मनोमन गुरूंचे चिंतन केले, नदीवर स्नान केले आणि जवळच असलेल्या 2-4 ब्राह्मणांच्या आश्रमात माधुकरी मागितली आणि भोजन केले. सूर्य मावळला, शिष्य घरी परतला. असे काही दिवस चालले. धौम्य ऋषी विचार करू लागले, अरे याला आहारावर नियंत्रण करता यावे, भुकेला जिंकता यावे म्हणून दिवसभर रानात फिरायला सांगितले. वाटले होते फिरल्याने याचा स्थूलपणा कमी होईल, भूक आटोक्यात येईल, मग विद्या स्थिर होईल. पण हा तर अजूनही पुष्टच दिसत आहे. त्यांनी विचारले, अरे उपमन्यू, तुला दिवसभर उपवास घडतो, मग तू अजूनही लठ्ठ कसा? अत्यंत प्रामाणिकपणे शिष्याने सांगितले, रानातील विप्राश्रमात भिक्षा मागतो, भोजन करतो आणि सायंकाळी परत येतो. गुरु म्हणाले, गुरुला सोडून जेवण करतोस हे ठीक नव्हे. भिक्षा घरी आणून देत जा, मग रानात जा. शिष्य म्हणाला, ठीक आहे. गुरुवाज्ञा शिरसावध. दुसरे दिवसापासून शिष्याने एकदा भिक्षा मागून गुरूंना आणून दिली, दुसरी भिक्षा मागून भोजन केले. एक सुभाषित आहे, बुभुक्षित किन करोती पापम. भुकेले माणूस कोणतेही पाप करतो. इथे हा शिष्य आज्ञेच्या परिपालनाची पराकाष्ठा करीत आहे. त्याला दुसरी भिक्षा ही घरी देण्याची त्यांना आज्ञा गुरूंनी केली तरी शिष्य खंतावला नाही किंवा त्याच्या मनात गुरूबद्दल किंचितही अनादराची भावना जागृत झाली नाही. दुसरी भिक्षा ही घरी देणे त्याने सुरू केले. स्वतःच्या भूक भागवण्यासाठी केलेली त्याची युक्ती निष्फळ झाली. भूक लागली असताना व हातात अन्न असताना जेवण न करता, तेही एक वेळ नाही तर 2 वेळ भिक्षा गुरूंना देणे, स्वतःच्या भुकेची पर्वा न करणे, शिवाय खेदही न करणे, हे सामान्य माणसाच्याने होणे शक्य नाही. तिथे निष्ठा पाहिजे, श्रद्धा पाहिजे, गुरूंच्या वाक्यावर नितांत विश्वास पाहिजे. यालाच आत्मसंयमन म्हणतात. एकेका इंद्रियावर जय असाच मिळवावा लागतो, तेव्हा साध्यांच्या जवळ माणूस पोहोचतो. इथेच गुरूची आवश्यकता असते. असे 2 वेळा भिक्षा घरी दिल्यामुळे आता काय खावे अशी चिंता करताना त्याला दिसले की वासरू त्याच्या गाईचे दूध पित आहे आणि पिता पिता ते थोडे थोडे त्याच्या तोंडातून गळत आहे, वाया जात आहे. आपण पिऊ त्याच्या मनात आले. त्याने पिण्यास आरंभ केला. असेही काही दिवस गेले. 2 वेळचे जेवण गेले.
दिवसभर उपवास घडायला लागले तरी उपमन्यूच्या देहष्टीत फरक पडून ते घटण्याऐवजी अधिकच पुष्ट होऊ लागले. पहा, गाईचे दूध आहे ते, पूर्णान्न. गुरूंनी विचारले, अरे अजूनही तू पुष्ट कसा? त्यामुळे सांगितले, वासराच्या तोंडातून वाया जाणारे दूध पितो. इथेही एक बारीक नियम आहे. अन्नाऐवजी रास्त गाईचे दूध काढून पिता आले नसते काय? पण नाही, गुरुआज्ञा. वाया जाणाऱ्या दुधासंबंधी हा प्रश्नच अप्रस्तुत आहे. असो. गुरुला कळाल्यावर ते म्हणाले, उच्छिष्ट पानामुळे प्रज्ञाहानी होते. शिष्य म्हणाला, ठीक आहे, उद्यापासून तेही बंद. आता भूक तर लागली, भिक्षा घरी दिली, उच्छिष्ट दूध प्यायचे नाही. आजच्या काळातला शिष्य म्हणाला असता, जाऊ द्या, गुरु काय बघतात थोडेच, आणि गुरुला विचारून प्रत्येक गोष्ट करावी असे थोडेच आहे. ज्ञान शिकविण्यापुरता गुरु असे भरकटलेले आणि स्वतंत्र निष्ठाहीन विचारांचे प्राबल्य झाल्यामुळेच आजचे शिक्षित अशिक्षितांच्याहूनही हीन वागतात. विद्या आणि गुरु हे एक अभेद्य रसायन आहे. गुरु प्रसन्नच व्हावा लागतो आणि गुरु काहीही सांगत असले वरकरणी ते आपल्या अहिताचे, आपल्या सुखकल्पनांच्या विरोधी वाटत असले तरी ते शिष्याच्या हिताचेच असते. यतद्ग्रहे विषमीव परिणामे मृतोपमम्. औषध हे चवीला कडू असले तरी अमृतासारखे परिणाम करणारे असते. त्यामुळे सकृतदर्शनी गोड बोलणे म्हणजे मधु तिष्ठती जीवाग्रे हृदयेतू हलाहलम असेच होते. त्यामुळेच गुरुने नको म्हटले की त्यावर प्रतिवाद तर सोडाच, पण स्वतःची अक्कल चालून विरोधी आचरण करू नये. हेच जणू त्या उपमन्यूच्या मुखातून सुचविले असावे. उपमन्यू शिष्याने सहज पाहिले तर रुईच्या झाडातून दूध टपकत होते. रुईला क्षीरवृक्ष म्हणतात. हे दूध उष्टेही नाही. तेव्हा प्याले तर काय हरकत, म्हणून त्याने हाताची ओंजळी केली आणि प्राशन केले. रुईचे दूध पोटात गेल्यावर विषारी नाही, मात्र डोळ्यात गेले तर दृष्टी जाते. झालेही तसेच. त्याच्या दोन्ही डोळ्यात दूध गेले, तो आंधळा झाला. मग स्वतःच्या डोळ्यांच्या काळजीपेक्षा गुरूंचे गोधन कुठे असेल म्हणून चिंता करीत शोधत असता एका कोरड्या आडात पडला. गुरूंचा कोप होईल की काय म्हणून अजूनच चिंतावला. एवढ्यात सूर्य मावळला आणि शिष्य का आला नाही म्हणून गुरुच रानात आले. शिष्य दिसत नाही म्हणून मोठ्याने हाका मारू लागले. गुरूंचा आवाज ऐकून उपमन्यूने ओ दिली. त्याच्या आवाजाच्या अनुरोधाने गुरूंनी त्याला शोधले. त्याची स्थिती पाहून गुरूंनी अश्विनी कुमारांची प्रार्थना करण्यास सांगितली. अश्विनी कुमारांच्या कृपेने उपमन्यूला दृष्टी आली. धावत गुरूंजवळ आला आणि गुरूंच्या मार्गदर्शनाने दृष्टी प्राप्त झाली म्हणून स्तुती करू लागला. धौम्य ऋषींनी त्याला गाढ आलिंगन दिले आणि ज्ञानवंत केले. एवढेच नव्हे तर गुरु म्हणून तुझी कीर्ती होईल. उत्तंक जनमेजेय हे उत्तम शिष्य होतील. त्यांच्याकडूनच सर्पयज्ञ केला. एवढे सामर्थ्य गुरूंचे असते. हे न जाणता गुरूंची निंदा करणारा नरकात जाऊन पडतो. त्यामुळे हे मुनी, तू तुझ्या गुरूंकडे जा. त्यांना शरण गेल्याने तुला ज्ञान येईल, असे श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्या अल्पज्ञ विप्राला बोध केला. स्वामी आज्ञा ऐकून विप्राने साष्टांग प्रणाम केला व म्हणाला, महाराज, मी अनंत अपराधी आहे, हे खरे आहे, पण ज्याप्रमाणे सोने लोखंड यांचे तुकडे पुन्हा जोडता येतात त्याप्रमाणे मोती जोडता येत नाहीत आणि अंतःकरण हे जणू मोतीच आहेत. त्याची आशा करणे चूक आहे. त्यापेक्षा मी आता प्राणत्याग करतो, असे म्हणून तो पश्चातापदग्ध विप्र जीव द्यावयास निघाला. हे पाहून श्री गुरूंनी त्याला बोलावले. पश्चातापाने पापांचे दहन झाले. तुझ्या मनात वैराग्य उपजले. तू शुद्ध झालास. खरे तर श्री गुरूंचे दर्शन झाले म्हणजे तिथे पाप शिल्लकच राहत नाही, किंवा उलट पक्षी पाप भस्म झाले म्हणजे श्री गुरु भेटी होते. नंतर त्या विप्रांचे मस्तकी स्वामी महाराजांनी वरदहस्त ठेवला व त्याला पुन्हा त्याच्या मूळ गुरूंचे दर्शनास पाठविले. श्री गुरु तेथून भिलवडी नावाच्या गावी आले. हे गाव कृष्णेच्या पश्चिमेस आहे. तिथे औदुंबर वृक्षाखाली गुप्त होऊन राहिले. शिष्याला ज्ञान प्रबोध केला. शिष्यत्वाचा प्रकार सांगून विप्राला ज्ञान दिले. इथे 16व्या अध्यायाची समाप्ती झाली. श्री दत्तात्रयार्पणमस्तु. अध्याय 17वा. द्विजोद्धार. कृष्णेच्या कृष्णा नदीच्या पश्चिमेकडे भुवनेश्वरी नावाचे ठिकाण आहे. तेथे औदुंबर वृक्षाखाली श्री गुरु चातुर्मासाचे अनुष्ठान करण्यासाठी गुप्त रूपाने राहिले. आधीच ते सिद्धस्थान म्हणजे जाग्रत असे ठिकाण आहे. त्यात पुन्हा श्री नरसिंह सरस्वती स्वामींना वास केल्यामुळे त्याचा महिमा अजूनच वाढला. श्री गुरु परमात्म स्वरूपच आहेत. तथापि
तीर्थमहिमा लोकांना कळावा म्हणून ते तीर्थाटन करत व त्रिमूर्तीतील भगवान शंकरांचे भिक्षा मागणे हे लक्षण आहे. त्याचप्रमाणे दत्तात्रयांनाही तोच लक्षणार्थ आहे. म्हणून श्री गुरु तिथे भिक्षा मागत आणि तपश्चर्या करीत राहिले. स्वतःचा महिमा प्रगट होऊ नये म्हणून भिक्षुक रूपाने राहत होते. पण ज्याप्रमाणे सूर्य झाकता येत नाही किंवा कस्तुरीचा सुगंध कस्तुरी झाकल्याने लपत नाही, त्याचप्रमाणे करुणामूर्ती श्री गुरुचे अस्तित्व लपू शकत नाही. सहज ते प्रगट होत असते. कोल्हापुरात ज्यावेळी एक ब्राह्मण होता, चांगला विद्वान, ऋग्वेदाचा जाणकार शास्त्री होता. त्याचे ज्ञान म्हणजे पुस्तकी ज्ञान नव्हते किंवा परोपदेश पांडित्य नव्हते. तर जसे अनेक तसेच आचरण होते. शास्त्रपूत वर्तन होते. त्याचा एक पुत्र जन्मतच मतिमंद उपजला. काही काळाने त्याचे माता पिता पंचत्वात विलीन झाले. कशा तरी प्रकारे ते बालक 7 वर्षाचे झाले. आप्तेष्टांनी त्याची मौंज केली. मौंजीनंतर काही बुद्धीत पालट होईल, वडिलांप्रमाणे नाही तरी थोडे बहुत वेदज्ञान होईल असा उद्देश, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्याला नित्यसंध्या सुद्धा येत नव्हती. वेदाध्ययन चालत असलेल्या ठिकाणी तो स्वतः जाऊन शिकत असे, पण तेही त्याला येत नसे. मतिमंद असल्यावर आणखी काय होणार. त्याच्या सभोवतीची मंडळी त्याचा उपहास करू लागली. अरे मूर्खा, तुझा पिता वेदशास्त्र संपन्न होता, तू मात्र त्याच्या पोटी दगड जन्मलास. बापाच्या नावाला काळीमाप लावलास. तुझ्या जगण्याला काय अर्थ आहे असे बोलू लागला. एकतर बाप से बेटा सवाई व्हावा म्हणजे धन्यता कुळासकट सर्वांना मिळते. विद्या म्हणजे भातृव्रत असते. विद्या असणारा वयाने श्रेष्ठ नसला तरी पूज्य आहे. वयाने कितीही श्रेष्ठ असला आणि विद्याहीन असला तर त्याला अपूज्य समजावे. विद्यावंतांचे ठिकाणीच सर्व देवता पूजा ग्रहण करीत असतात. संत श्रेष्ठ तुकारामांनीही म्हटले, आम्हा घरी धनशब्दांचीच रत्ने. म्हणून विद्येला पर्याय नाही. श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची मौंज झाल्यावर त्यांनी वेदोच्चार केला. त्यानंतर कारंजातीलच काय, पण पंचक्रोशीतील वेदवित्त मंडळी त्यांच्याकडे शिकण्यास येत होती असा उल्लेख आला आहे. या एकाच घटनेत विद्येचे महत्त्व अधोरेखित होते. त्या ब्रह्मचर्याला हे ऐकून वाईट वाटले. पूर्वजन्मी आपण कुणाला विद्यादान केले नसेल म्हणून आता अज्ञानी झालो. आता काय करू. ब्राह्मण म्हणाले, पुढील जन्मी आता तू विद्या येईल. हा जन्म तुझा पशुसमानच आहे. असे ऐकून त्याच्या मनात वैराग्य उत्पन्न झाले आणि तो भुवनेश्वरी देवीपाशी उपाशी बसला. अन्न पाणी सर्व काही वर्ज करून 3 दिवस झाले. नंतर त्याने देवी प्रसन्न होत नाही म्हणून आपली जीभच देवीच्या चरणी वाहिली. आत्ताही जर तू कृपा केली नाहीस तर मस्तकच तुला वाहतो असा निश्चय त्याने केला. तेव्हा स्वप्नात येऊन देवीने सांगितले, कृष्णा नदीच्या पश्चिम तीरावर एक अवतारी पुरुष आहे. त्याचे जवळ जा म्हणजे तुझे मनोरथ पूर्ण होतील. दुसरे दिवशी जागृत झाल्याबरोबर हा ब्रह्मचारी पळतच कृष्णे तटाकडे गेला. जेथे श्री गुरूंना पाहताच साष्टांग नमस्कार केला आणि श्री गुरूंची करुणा भाकू लागला. मानस सरोवरात कावळासुद्धा राजहंस होतो म्हणतात. त्याचप्रमाणे श्री गुरूंच्या दर्शनाने ब्रह्मचारी सर्व पातकापासून मुक्त झाला. त्याला वेदशास्त्रादी विद्या प्राप्त झाली. श्री गुरूंच्या प्रसादाने अशक्य तेही प्राप्त होते. म्हणून श्री गुरूंची अनन्य भावे सेवा करावी, भक्ती करावी असा गुरु महिमा समजण्यासाठी मूर्ख द्विजाचा उद्धार केला आणि 17व्या अध्यायाची समाप्ती झाली. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. अध्याय 18. गुरुवचन निष्ठा. श्री गुरु लीलांचे वर्णन ऐकून श्रवणेंद्रियाची तृप्ती झाली, परंतु माझ्या मनाला मात्र गुरुचरण कथामृताचा वेध लागला आहे. तेव्हा अजून कथामृत ऐकवा अशी विनंती नामधारकाने सिद्धांना केली. कथा त्या किंवा तशाच असतात, पण त्याची गोडी लागल्यावर पुन्हा पुन्हा तसेच हवेसे वाटणे ही मनाची एक विशेषता आहे. संतांनी त्याचे वर्णन केले आहे. या मनाचे एक निके देखल्या ठाया सोके. मनाला एकदा एखाद्या गोष्टीची आवड झाली म्हणजे तेच ते मिळवण्यासाठी ते सोकते. व्यतिक्रमाने आपण मनाच्या याच गुणामुळे व्यसनी होतो. नाम जपाची गोडी त्यामुळेच लागावी असे संत सांगतात. त्यामुळे मन एकाग्र होण्याला मदत होते. नामधारकाच्या विनंतीवरून सिद्ध म्हणाले, तुला भिल्लवडीचा महिमा सांगितला. काही दिवसानंतर त्यातून प्रयाण केले. वरुणा संगम आणि दक्षिण वाराणसी किंवा दक्षिण काशीपर्यंत आले. पंचगंगा नदीच्या तीरावर 12 वर्षे राहिले. शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी नदी, सरस्वती ही 5 नदींची पुराणात नावे सांगितली आहेत. या 5 गंगा कृष्णा नदीशी जिथे संगम पावतात ते अमरापूर किंवा औरवाड नावाचे गाव आहे. तिथे औदुंबर वृक्ष आहे.
असे पवित्र स्थान पाहून श्री गुरु तेथे राहिले. या स्थानाचा महिमा असा आहे की नदी संगम प्रयागा समान आहे. इथे अष्टतीर्थे आहेत. शुक्लतीर्थ, पापविनाशी तीर्थ, सिद्धवरद तीर्थ, प्रयाग तीर्थ, शक्तितीर्थ, अमरतीर्थ, कोटीतीर्थ अशी अनेक तीर्थे आहेत. पंचगंगा आणि कृष्णावेणी अशा 7 नद्यांचा संगम आहे. त्याच्या एका स्नानाने अनंत पापाचा संहार होतो. येथील औदुंबर म्हणजे प्रत्यक्ष कल्पतरूच आहे. अशा तीर्थाचे महिमान प्रगट व्हावे हा हेतू असेल. श्री गुरूंचा तेथे वास होता. त्यावेळी प्रतिदिनी मध्यान्हकाळी त्या अमरापूर ग्रामात भिक्षेसाठी जात. तेथील एक ब्राह्मण विद्याभ्यासक होता. तो आणि त्याची पत्नी दोघे राहत असत. वेदाज्ञेप्रमाणे कर्ममार्ग आचरणारा ब्राह्मण आणि त्याच्या वाक्याप्रमाणे चालणारे वर्तन करणारी त्याची पत्नी दोघेही त्या दृष्टीने कर्मठच होते. ब्राह्मण वेदाभ्यासक होता म्हणजे नुसता शब्द पंडित नव्हता. अभ्यास करणारा म्हणजे आचरण करणारा, स्वधर्म पालन तत्पर होता. अध्ययन, अध्यापन, यजन, याचन हीच सर्व स्वकर्म पाळणारा होता. त्यानुसार 4 घरे भिक्षा मागायची, तीही कोरान्न शुष्क भिक्षा असे घरी आणून ती साध्वी कोरान्नाला पक्वान्न करीत असे. आणि पूजा, नैवेद्य, वैश्वदेव, अतिथी सत्कार, त्यानंतर भोजन असा नित्यक्रम असे. एखाद्या दिवशी भिक्षा न मिळाली तर त्या दिवशी ते दारातील घेवड्याच्या शेंगा काढून शिजवून खात असत. तो बेल खूप मोठा झाला होता. एके दिवशी त्या ब्राह्मणाने श्री गुरूंना घरी भिक्षेसाठी पाचारण केले. दुपारच्या वेळी त्याच वेलाच्या शेंगा तोडून त्याची भाजी केली. श्री गुरूंनी भोजन केले आणि प्रसन्न झाले. जातेवेळी त्यांनी पाहिले वेल खूप मोठा झाला आहे. श्री गुरूंनी त्याचे मूळ तोडले आणि संगमावर गेले. त्या विप्र स्त्रीला त्याचे अति दुःख झाले. ती म्हणाली, आम्ही त्या यतीचे पूजन केले तर त्यांनी आमच्या उदरपूर्तीचे साधनच नष्ट केले. आम्ही त्यांचा काय अपराध केला असे म्हणताच त्या ब्राह्मणाला राग आला. तो म्हणाला, हे आपल्या प्रारब्धाचे फळ आहे. त्या यतीश्वरावर असा बोल ठेवू नको. दुसरे म्हणजे जे काही घडत असते ते त्यावेळी घडणार असते. आपण जे पाहतो ते केवळ निमित्त असते. वस्तुतः ती ईश्वरेच्छा असते. विश्वव्यापक नारायण या जगाच्या प्रत्येक प्राणीमात्राच्या उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाचा नियंता आहे. अगदी किडा मुंगीपासून तो सर्वत्रांचे पालन पोषण करीत असतो. आणि असे जर नसते तर सिंहासाठी हत्तीचा घास कसा झाला असता. प्रत्येकाचे अन्न आणि जीवन याची तोच काळजी वाहत असतो. आयुरान्न प्रायच्छती जसे असते तसेच भगवंतांनी गीतेमध्येही योगक्षेमम वहाम्यहम असे आश्वासनच दिलेले आहे. प्राण्यांच्या योगक्षेमाचा विचार वगळता बुद्धिवाद्यांना मात्र असेच वाटत असते की मी काम करतो, मी घाम गाळतो, मी करतो म्हणून माझा योगक्षेम चालतो. इथे भगवंताचा काय संबंध? पण भगवंत प्रत्येकच प्राण्यांना हत्तीचा आहार पुरवतो काय, किंवा मुंगीला पुरणारा साखरेचा दाणा सिंहाला देतो काय, याचा तो विचार करू शकत नाही. शिवाय दिवसाचे 8 दिवस काम करणाऱ्या सर्वांना सारखेच मिळते काय, सारखेच मिळवण्यावर त्याचा अधिकार चालतो काय, याचाही विचार तो करत नाही. अर्थात प्रत्येकाची पात्रता, क्षमता, त्याचे कर्तृत्व पाहून ती योगक्षेमाची व्यवस्था केलेली असते. त्यामुळे हे स्त्रिये, तू चिंता करू नको. जे होणार आहे ते होऊ दे. ब्राह्मण वेदाभ्यासी आहे आणि शास्त्रपूत राहणे आहे म्हणून त्याला त्याच्या दारिद्र्यातही, त्याच्या सकृतदर्शिनी दिसणाऱ्या तोट्यातही शास्त्राधार दिसत आहे. कदाचित शेंगा रांधून खाणे हेच आपले दारिद्र्य समूळ तोडणे असाही संकेत असू शकतो. चरैवेती चराती चरतो भगः असे वचन आहे. थांबला तो संपला अशीही उक्ती आहे. आपण त्या वेलावरच विसंबून राहिलो आणि स्वतःला प्रगतीला बांधून टाकले असे वाटल्यामुळे यतींनी वेल तोडला असेल असे त्या ब्राह्मणाने आपल्या पत्नीचे समाधान केले. सध्याच्या काळात सर्वच जण पडीक पंडित झाले आहेत. समाधान करणे म्हणजे उपस्थित प्रश्नांचे उत्तर देणे एवढाच अर्थ त्यात सीमित झाला आहे. त्यामुळे प्रश्न उत्तर असे चक्र सुरू होऊन त्याला केवळ वादाचे, क्वचित वितंडवादाचे हे रूप प्राप्त झाले आहे. ज्ञानाने किंवा वृत्तीने पूर्ण समाधानी स्थिती फारच क्वचित सापडते. असे वाद हे अहिताचे जनक असतात असे समर्थ रामदासांनीही त्यांच्या मनाच्या बोधात तुटे वाद संवाद तो हितकारी म्हणून वर्णन केले आहे. तेव्हा या विप्रपत्नीचा संवाद संपला तो हितामध्ये. ब्राह्मण ज्ञानी आणि समाधानी होता.
त्याचे हे फल होय. असो, आता तो वाळलेला वेल ठेवायचा कशाला, म्हणून त्या दोघांनी त्याचे मूळ खणून काढले, तर खाली सोन्याचा हंडा सापडला. अर्थात प्रयत्नाला परमेश्वरांनी साथ दिली. शेंगावरच जीवनयापन करण्याच्या बदलाची मानसिकता टाकलेल्या ब्राह्मणास श्री गुरूंनी असा उपदेश केला. अर्थात दारिद्र्याने खचून न जाता प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे, हे श्रमप्रतिष्ठेचे सरळ रहस्य उलगडून श्री गुरूंनी विप्राला धन्य केले. आपणास हीच दिशा दाखवली आहे. हा वृत्तांत त्या दंपतीने श्री गुरूंना निवेदन केला. श्री गुरूंनी त्यांना आशीर्वाद दिले. श्री गुरूंच्या वचनामृताचा आश्रय करणाऱ्यावर दुःख दैन्य कोसळत नाही, असे सिद्धांनी नामधारकाला कथन केले आणि पुढील कथा सांगू असे बोलून 18व्या अध्यायाची समाप्ती केली. श्री दत्तात्रेयार्पणमस्तु. अध्याय 19. औदुंबर क्षेत्राची महिमान. कथामृत पान करून आनंदित झालेला नामधारक सिद्धमुनींच्या चरणाला वंदन करून विनवणी करू लागला. हे योगेश्वरा, आपण गुरुचरित्र कथन केल्यामुळे माझ्या मनातील अज्ञानाचा अंधार नाहीसा झाला. आता पुढे काय घडले ते कृपा करून मला सांगा. गुरु महिमा अनुपम आहे. माणसाची एक सहज प्रवृत्ती असते. ते जे करतील ते इतर बाबींपेक्षा कसे श्रेष्ठ आहे, आपण जे करू तेच कसे बरोबर आहे, आपण पूजित असलेला देवच कसा श्रेष्ठ आहे, याची तुलना करणे हा मनुष्याचा सहज स्वभाव आहे. या तुलनेमुळे त्याचा अहंभाव जपला जातो आणि इथेच संपूर्ण शरणागतीची जी अवस्था भक्तिमार्गात यावयास पाहिजे ती इथे उनी पडते. म्हणून नामधारकसुद्धा अनुपम या शब्दातून तुलना स्पष्ट केली तरी अहंपणाच्या पातळीवर उतरले नाहीत. तेव्हा सिद्धमुनी म्हणाले, तुला आता औदुंबराखाली असताना काय घडले ते सांगतो. नामधारक म्हणे, श्री गुरु सर्व वृक्ष सोडून औदुंबराखालीच का राहत असावे? का राहत? वेदामध्ये तर अश्वत्थाचे महिमान वर्णिले आहे. मग श्री गुरूंना औदुंबरी प्रीती कशी? सिद्ध म्हणाले, जेव्हा नरसिंह अवतार झाला तेव्हा भगवान नरसिंहांनी हिरण्यकश्यपूला आपल्या नखांनी त्यांचे पोट फाडून मारले. त्या हिरण्यकश्यपूच्या पोटात कालकूट नावाचे विष होते. ते विष नखात भरले आणि त्यामुळे नरसिंहाच्या नखाची आग होऊ लागली. ती आग शांत होण्यासाठी महालक्ष्मी उंबराची फळे घेऊन आली. त्या फळात नखे रोवल्यावर तो दाह शांत झाला. नरसिंह प्रसन्न होऊन त्यांनी औदुंबराला सदा सफल होण्याचा वर दिला. त्याचप्रमाणे औदुंबराखाली जप तप अनुष्ठान करणाऱ्याला शतपटीने फल प्राप्त होईल. निपुत्रिक स्त्रियांना पुत्र होतील असा वर दिला. श्री गुरु नरसिंह मंत्राने उपासना करीत असत, त्यामुळे त्याच्यामध्ये येणाऱ्या उग्रतेची शांती व्हावी म्हणून श्री गुरु औदुंबराखाली वास करीत असत. शिवाय श्री नरसिंहदेव हा श्री विष्णूंचाच अवतार. स्वतः नरसिंह सरस्वती स्वामी महाराजही दत्तरूपाने श्री विष्णूचीच अवतार आहेत. म्हणून ही रूप सादृश्यतेची खून म्हणूनही उंबराखाली राहत असावे. त्या वृक्षाखाली अहर्निश रात्रंदिवस श्री गुरु गुप्तच असत. मध्यान्हाच्या वेळी मात्र तेथे पूजा समारंभ होई. त्यावेळी 64 योगिनी पूजेला येत असत. तंत्र